सर्वप्रथम हिंदवी आरी क्रिएशनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मागील व्हिडिओमध्ये आपण जरीच्या थ्रेडविषयी माहिती बघितली, पण आता त्याचा प्रत्यक्षात कसा वापर करायचा ते आपण बघणार आहोत। हा आहे जरीचा जाड थ्रेड आणि याने आपण चेन स्टिच कशी करायची ते बघणार आहोत आणि त्याच्यासाठी लागते ही 14 नंबरची नीडल। ही आहे सिंगल चेन स्टिच आणि ही आहे डबल चेन स्टिच। आता आपण ती कशी करायची आहे ते आता आपण बघणार आहोत। हा आहे जरीचा जाड थ्रेड आणि याच्यापासून आपण आता चेन स्टिच करणार आहोत। सर्वप्रथम ही इथे अशी नॉट लावून घ्यायची। अशी नॉट लावून घेतल्याच्या नंतर हे बोट आहे अंगठ्याशी जातं त्याला असं राऊंड करायचं। राऊंड केल्याच्या नंतर असं पकडायचं। हा जो काही थ्रेड आहे हा लूज झाला नाही पाहिजे। हा जर लूज झाला तर आपल्याला चेन स्टिच जमणार नाही। एकदम असं स्ट्रेट पकडायचा। त्याच्यानंतर हा हात आणि हा दोरा ह्या रिंगच्या खाली ठेवायचा। त्याच्यानंतर चेन स्टिच कशी करणार आहे ते बघणार आहोत। ही काही 14 नंबरची नीडल आहे। हे काही तुलिप्स जे नाव आहे ते आपल्या साईडनी ठेवायचं। त्याच्यानंतर हे असं घालायचं। घातल्याच्या नंतर ही जी काही नीडल आहे ती राऊंड फिरवायची आणि असं वरती काढायचं। पुन्हा खाली घालायचा, असं काढायचं। आता असं डायरेक्ट तुम्हाला जमणार नाही तर ही जी काही रिंग आहे ती अशी करायची। त्याच्यानंतर बॅक साईड बघायचं। हा जो काही थ्रेड आहे तो एकदम स्ट्रेट झाला पाहिजे। नीडल खाली घातल्याच्या नंतर ही अशी गोल फिरवायची आणि त्यात हा थ्रेड अडकवायचा आणि वरती काढायचा। हे बघू शकता तुम्ही वरती आलं हे। त्याच्यानंतर पुन्हा हा जो काही थ्रेड आहे पुन्हा खाली घालायचं। पुन्हा याच्यामध्ये हा थ्रेड अडकवायचा आणि असा बाहेर काढायचा। पुन्हा खाली घालायचा, पुन्हा असा याच्यामध्ये अडकवायचं आणि बाहेर खेचायचं। तुम्ही बघू शकता हे बाहेर आलेलं आहे। असे चेन स्टिच करून घ्यायची। गोल फिरवायचं, बाहेर काढायचा, गोल फिरवायचा, बाहेर काढायचा। चेन स्टिच करताना जी काही रिंग आहे हा जो काही कपडा आहे तो एकदम व्यवस्थितच हे करायचा, लूज ठेवायचा नाही। काढायचा, घालायची, काढायची। खालचं बोट पण एकदम स्ट्रेट बघू शकता तुम्ही। याला म्हणतात चेन स्टिच। आता ही झाली चेन स्टिच, पण याला आपण आता नॉट कशी लावणार आहोत ते बघणार आहोत। हा जो काही थ्रेड आहे असा वरती काढून घ्यायचा। एवढा काढल्याच्या नंतर हा असा पकडायचा। पाठीमागून जो आहे पाठीमागून रिंग करायची। त्याच्यानंतर ही जी काही नीडल आहे ते इथेच असं घालायचं। घातल्याच्या नंतर जो काही वरतून राऊंड फिरून तो दोरा त्यात अडकून तो असा बाहेर खेचायचा। खेचल्याच्या नंतर असं येईल आणि त्याच्यातून हा काही जो थ्रेड आहे हा थ्रेड काढून घ्यायचा। हा थ्रेड जो आहे तो यातून घालायचा। ही झाली आपली नॉट। ही आहे खालची नॉट। वरची पण नॉट लावता येते पण शक्यतो खालचीच नॉट लावायची जेणेकरून ते सटकत नाही। आणि त्याच्यानंतर हा जो थ्रेड आहे तो याला म्हणतात कटर, याने तो कट करून घ्यायचा। ही झाली आपली चेन स्टिच। थँक्यू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।